सर्वांना सप्रेम जय भीम। आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि ज्वलंत प्रश्नावर आपण संवाद साधणार आहोत। तो ज्वलंत प्रश्न म्हणजे उद्या 21 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण भारतामध्ये आंबेडकरवादी, फुले शाहू आंबेडकरवादी या विचारधारेच्या संघटनांच्या वतीनं, राजकीय पक्षांच्या वतीनं भारत बंदचं आव्हान केलेलं आहे। आणि या अनुषंगानं महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये विद्यार्थी, युवक, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य जनता या सर्वांच्या वतीनं उद्या बंदचं आव्हान करण्यात आलेलं असून तरुण विद्यार्थी, युवक हे जथ्यानं उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन सादर करणार आहे। आणि म्हणून या अनुषंगानं मी ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव हाटकर नांदेडवरून आपल्या बहुजन संघटक या समाज माध्यमावरील वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांना आणि या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सर्व समाजाला मी सर्वप्रथम सप्रेम जय भीम करतो। आणि हे कळकळीचं आव्हान मी आपल्याला करतो की उद्या होणारा बंद, उद्या होणारं आंदोलन हे बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणे सनदशीर मार्गानं शांतता व शिस्तीच्या स्वरूपामध्ये आपण ते पार पाडलं पाहिजे। दोन बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत की उद्या हे आंदोलन का करायचं ही एक महत्वाची बाब आहे आणि ते कसं करायचं ही दुसरी महत्वाची बाब आहे। ते आंदोलन का करायचं याच्यावरचा उहापोह उद्याच्या नंतरही आपल्याला अनेक चर्चासत्रातून या गोष्टीवर आपल्याला ते करता येईल, प्रबोधन करता येईल, मानसिक परिवर्तन करता येईल, मन तयार करता येतील। पण उद्याचं आंदोलन कसं करायचं हा आजच्या ठिकाणी, आजच्या समयी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून उद्याचे आंदोलन कुठल्याही पद्धतीनं हे हिंसक होता कामा नये। नंबर 2, उद्याच्या आंदोलनात कुठल्याही पद्धतीनं शासकीय मालमत्तेचं नुकसान होता कामा नये। तद्वतच कोणत्याही पद्धतीनं तरुण वर्गांनी बंद करीत असताना, बंद पुकारत असताना कोणत्याही मार्केटमध्ये दुकानदाराला जबरदस्ती करून त्याला बंद मध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करू नये। हा बंद सर्वांनी त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना आपण कन्व्हिन्स करा, त्यांना आपण आपल्या मताचे बनवा आणि आपला उद्देश त्यांना सांगा, ते आपल्याला सहकार्य करतील। पण कुठल्याही पद्धतीनं दडपशाहीनं हा बंद होता कामा नये आणि कुठल्याही पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता व सौहार्दता या गोष्टीचं पालन उद्या बंद करणाऱ्या नेतृत्वांनी, बंद करणाऱ्या युवकांनी ह्या गोष्टी आधी मनात घ्या। ही बाब अत्यंत महत्वाची आहे
की आपला जो शत्रू पक्ष आहे, म्हणजे आरक्षणाच्या विरुद्ध असणारा जो काही पक्ष आहे, तो बलवान पक्ष आहे. त्याच्याकडे सर्व पद्धतीचे साहित्य आहे, साधन सामुग्री आहे. त्यामुळं तो आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या युवकांना हाकणार, स्वतःच एखादी कृती करून आपल्या तरुण मुलांना तो त्याच्यात गोवण्याचा प्रयत्न करेल. याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. कुठल्याही पद्धतीनं विद्यार्थ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था हाती घेऊन आपल्यावर खटले निर्माण होतील अशा पद्धतीचं वर्तणूक उद्याच्या बंद मध्ये करता येणार नाही. विद्यार्थ्यांनी घ्यावी, विद्यार्थ्यांच्या नेत्यांनी घ्यावी, युवकांच्या नेत्यांनी घ्यावी. प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या मोबाईलद्वारे आपले फोटो काढा, कारण आपल्याला या षडयंत्रामध्ये गोवण्यासाठी इथली यंत्रणा ही सज्ज आहे. आपल्याला माहिती आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फार पूर्वी हा संदेश दिलेला आहे. 1954 ला जेव्हा ST कमिशनचा अहवाल संसदेमध्ये आला आणि अन्याय अत्याचाराच्या घटना वर भाष्य करीत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की या देशातला पोलीस, या देशातली न्याय व्यवस्था, या देशातलं प्रशासन, या देशातलं शासन हे आपल्या हिताचं नाही. हे आपल्याला पाठिंबा देणारं, आपलं संरक्षण करणारं, आपलं रक्षण करणारं नाही. आणि म्हणून आपल्याला आंदोलन करीत असताना कुठल्याही पद्धतीनं गालबोट लागेल आणि विद्यार्थ्यावर, युवकावर गुन्हे निर्माण होतील अशा पद्धतीची वर्तणूक आपण करता कामा नये. आणि असं शत्रू पक्षाकडून जर होत असेल आणि सामना केला पाहिजे. त्यासाठी दक्षता घेणं, खबरदारी घेणं ही आपल्याला आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत, सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, काही कर्मचारी सामूहिक रजा टाकून आपल्या सोबत येथील निवेदन देत असताना तेव्हा त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील, त्यांचे पेन्शन धोक्यात येतील आणि आपल्या तरुण विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येईल. अशा पद्धतीची कृती आपल्या हातून होता कामा नये. आणि आपल्याला गोवण्याचा प्रयत्न करीत असतील कोणी आपले हित शत्रू, तर आपण सजग, सतर्क आणि चाणाक्ष राहून आपण या गोष्टीचा मुकाबला केला पाहिजे. त्याच्यातून आपण सही सलामत बाहेर आलं पाहिजे. ह्या बाबी मी बंदच्या अनुषंगानं सांगत आहे. महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेले जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे कार्यकर्ते या बंदच्या मध्ये सहभागी आहेत. बहुजन समाज पार्टी आहे, बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी, डॉक्टर माने सरांचा पक्ष, बहन मायावतीचा पक्ष, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आणि यासह अनेक संघटना, कर्मचाऱ्यांच्या संघटना, विद्यार्थ्यांच्या संघटना, युवकांच्या संघटना आणि अनेक इतर उर्वरित पक्ष हे देखील उद्याच्या बंद मध्ये सहभागी आहेत. आणि त्या जिल्ह्यामध्ये ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सामूहिकरित्या मिरवणुकीनं ते जाऊन जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहे. तेव्हा उद्याचा बंद कशा पद्धतीनं करायचा याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आपण या ठिकाणी सुतोवाच केलेला आहे. आता उद्याचा बंद का करायचा आहे, तर याच्याविषयी आपल्या नेत्यांची, आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट असली पाहिजे.
आणि ती स्पष्ट भूमिका आपल्या निवेदनामध्ये उतरली पाहिजे. तर ही भूमिका काय आहे, आपल्याला उद्याचा बंद का करायचा आहे? एक लक्षात घ्या बांधवांनो, की उद्याचा बंद हा अंतिम नाही. उद्याचा बंद हा पुढच्या युद्धाची, पुढच्या लढाईची रणधुंदुंबी पुकारणारा, वाजवणारा हा बंद आहे. उद्या आपण रणशिंग फुंकलेला आहे की ही न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज झालेले आहोत आणि उद्या आमचा प्रवेश हा रणांगणावर होत आहे. कायद्याच्या रणांगणावर, विचारांच्या रणांगणावर आम्ही प्रबलपणे ही केस लढण्यासाठी, हे युद्ध जिंकण्यासाठी आम्ही समर्थपणे उद्या मैदानामध्ये उतरत आहोत. उद्याचा हा प्रारंभ आहे आणि ही लढाई कोर्टपर्यंत आहे. ही लढाई सुप्रीम कोर्टाचा निवाडा 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेला, म्हणजे आजपासून 20 7 जजेसनी माननीय सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने जो निर्णय दिलेला आहे, तो निर्णय निष्प्रभ करण्यासाठी आणि निष्प्रभ करण्याची जी काही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून कुठल्याही सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा निष्प्रभ करता येऊ शकतो. आणि अशी घटना दुरुस्ती होईपर्यंत आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे. माननीय प्रधानमंत्र्यांना जेव्हा 100 खासदारांनी भेटून या निर्णयाबद्दल चर्चा केली आणि संसदेमार्फत आपण या निर्णयाला निष्प्रभ करा असे जेव्हा निवेदन दिलं, तेव्हा प्रधानमंत्र्यांनी या निर्णयातला एक भाग, हा निर्णयामध्ये 2 भाग आहेत. नंबर 1 आहे की अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गामध्ये शैक्षणिक आणि नोकरी विषयक आरक्षणामध्ये उपवर्गीकरण, सब क्लासिफिकेशन, म्हणजे अ, ब, क, ड, ई अशा पद्धतीनं याचं सब क्लासिफिकेशन करणं हा एक न्यायालयाचा महत्वाचा भाग आहे. आणि दुसरा, अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गामध्ये क्रीमी लेअर लावून ज्याचं उत्पन्न आजच्या प्रेझेंट क्रीमी लेअरच्या यार्डस्टिक नुसार, मापदंडानुसार ज्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबाला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या यादीतून बाहेर करायचं आणि त्याला जनरल कोट्यामध्ये टाकायचं, जनरल करायचं. हा जो क्रीमी लेअरचा एक निर्णय, असा 2 निर्णय या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये आहे. 2 बाबी आहेत, 2 भाग आहेत आणि ते महत्वपूर्ण भाग आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी त्या 100 खासदारांना आश्वासन दिलं की आम्ही क्रीमी लेअर लावणार नाही, आम्ही क्रीमी लेअर लावणार नाही, पण अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. मोदी हे मुख गिळून बसलेले आहेत, त्यांनी त्याच्यावर बोललेलं नाही. उलट भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे एनडीएचे काही इतर घटक पक्ष आहेत, आंबेडकरी आणि दलितांचे पक्ष सोडून, चिराग पासवानचा पक्ष सोडून इतर जे काही पक्ष आहेत, या पक्षांची भूमिका ही ओबीसी मध्ये वर्गवारी करावी
अनुसूचित जातीमध्ये वर्गवारी करावी आणि अनुसूचित जमातीमध्ये वर्गवारी करावी, अशा प्रकारची ही भूमिका आहे. अशा प्रकारची ही भूमिका आहे. आणि म्हणून सर्व अनुसूचित जाती जमाती ओबीसी या सर्व समाजातील घटकांनी या निर्णयाचा विरोध केला पाहिजे आणि सरकारला, संसदेला घटना दुरुस्ती करून सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय निष्प्रभ करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. अशा पद्धतीची कृती करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि तोपर्यंत आपल्याला हा लढा सातत्यानं लढावा लागणार आहे. सातत्यानं लढावा लागणार आहे. त्यासाठी देखील आपली जी काही मोडस ऑपरेंडी आहे, आपली जी काही कार्यप्रणाली आपण करणार आहोत, त्यामध्ये देखील दोन बाबीवर आपल्याला विचार करावा लागणार आहे. नंबर 1 रस्त्यावरची लढाई आणि नंबर 2 आपल्याला मानसिक पातळीवरील लढाई म्हणजे प्रबोधन, उद्बोधन, केडर कॅम्प, कार्यशाळा घेऊन लोकांची मानसिकता तयार करणं, ही एक बौद्धिक पातळीवरची लढाई. आणि भौतिक पातळीवरची लढाई म्हणजे मोर्चे, निदर्शन, निवेदन, घेराव, सर्व पक्षांच्या लोकांना घेराव घालून त्यांना निवेदन देणं अत्यंत आवश्यक आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं भारतीय संविधान धोक्यात आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली. ही भूमिका अत्यंत योग्य आहे आणि भारतीय संविधान धोक्यातच आहे. पण लोकसभेला संविधान धोक्यात आहे म्हणून प्रचार करणारी जे काही इंडिया आघाडीचे पक्ष आहेत, त्या पक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर आपले पत्ते खोललेले नाहीत, आपलं तोंड उघडलेलं नाही. ते मुख गिळून आहे. मोठ्या प्रमाणात आंबेडकरवादी मतदारांनी इंडिया आघाडीला मतदान दिलेलं आहे आणि म्हणून एनडीए सरकार झालेलं आहे. बीजेपीचं मोदी सरकार नाही. आता मोदीची गॅरंटी नाही, आता एनडीएची गॅरंटी आहे. एनडीएचं सरकार आहे. अगोदर मोदीचं आणि बीजेपीचं सरकार होतं. पण आंबेडकरी जनतेच्या रेट्यानं, मतदानानं एनडीए आणि बीजेपीचं सरकार, हे बीजेपी आणि मोदीची गॅरंटी ही नेस्तनाबूत झाली आणि इंडियातला विरोधी पक्षाचा दर्जा मिळाला आणि इंडियाचं सायझेबल मत हे पार्लमेंट मध्ये आज दिसून येत आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. काँग्रेसचे अध्यक्ष, नॅशनल प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगे यांनी भूमिका मांडली पक्ष पातळीवर. पण संसदेच्या पटलावर विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींनी आपली भूमिका मांडणं हे अत्यंत आवश्यक आहे. राहुल गांधी हे आणि एनडीए आघाडी ही न्यायालयानं दिलेल्या सब क्लासिफिकेशनच्या उपवर्गीकरणाच्या बाजूचे आहेत का विरोधी आहेत, ही भूमिका इंडिया आघाडीनं जाहीर केली पाहिजे. आणि ती भूमिका बघून मग आता आंबेडकरवादी संघटनांना, फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांना या बाबीचा विचार करावा लागेल की त्यांना आता येणाऱ्या काळात सहकार्य करायचंय का आपली लढाई स्वतःच्या बळावर, अपना दल और अपना बल या आधारावर ही लढाईची का इंडिया आघाडी आम्हाला समर्थन देणार आहे, आम्हाला सपोर्ट करणार आहे आणि आम्हाला पाठबळ देणार आहे, या बाबीचा विचार देखील इंडिया आघाडीच्या लोकांनी करायचा आहे. आज हरियाणामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, महाराष्ट्रामध्ये, झारखंडमध्ये येणाऱ्या काळामध्ये
निवडणुका आहेत. मी महाराष्ट्रामधून आज इंडिया आघाडीला ओपन चॅलेंज करतो, ओपन आवाहन करतो की सुप्रीम कोर्टाच्या 1 ऑगस्टच्या या निकालावर आपण मूग गिळून बसू नका. आपली भूमिका जाहीर करा. ज्या पद्धतीनं जरांगेच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊ आपली भूमिका जाहीर केलेली आहे. तर आता अनुसूचित जाती जमातीचा हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. तेव्हा आपण आपली भूमिका जाहीर केली पाहिजे की आपण वर्गीकरणाच्या बाजूने आहात का वर्गीकरणाच्या विरोध आहात, ही भूमिका जाहीर केली पाहिजे. आम्ही आव्हान आपल्याला करीत आहोत. तद्वतच आंबेडकरी सर्व संघटनांना आणि पक्षांना देखील माझं आव्हान आहे की आपण आपली भूमिका वेळेत जाहीर करा, वेळेत जाहीर करा आणि आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आव्हान करा की ही रस्त्यावरची लढाई आणि बौद्धिक पातळीवरची लढाई लढण्यासाठी आपल्या सैनिकांनी आता सज्ज झालं पाहिजे. या पद्धतीचं आव्हान हे मी करीत आहे. आणि आता सुप्रीम कोर्टाचा जो काही वर्गीकरणाचा जो काही निकाल आहे आणि क्रिमिलेअरचा जो काही निकाल आहे, या दोन्ही निकालाच्या जे दुष्परिणाम आणि दुर्गामी परिणाम, दुष्परिणाम आहेत आणि ते दुर्गामी आहेत, हे काय परिणाम आहेत, कसे परिणाम आहेत, याबद्दलचा आपण सुतोवाच, याबद्दलचा संवाद आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या बहुजन संघटक वाहिनीमार्फत आपण लोकांपुढे ठेवू. आज तरी तुर्तास मी एवढंच आपल्याला आव्हान करतो की हा निर्णय आधी समजून घ्या. 565 पानाचा हा सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निर्णय आहे. 7 जजेसच्या बेंचाचा हा निर्णय आहे. म्हणजे हा मोठा निर्णय आहे, महत्वाचा निर्णय आहे. आणि हा निर्णय ज्या पार्श्वभूमीवर दिलेला आहे त्यापूर्वीचा EV चनैया विरुद्ध आंध्र प्रदेश हा 5 जजेसचा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवलेला आहे. आणि हा 7 जजेसचा बेंच यांनी हा निर्णय दिलेला आहे. आणि म्हणून या निर्णयाचं गांभीर्यानं आपण वाचन केलं पाहिजे, आकलन केलं पाहिजे, समजून घेतला पाहिजे. कोर्टाचा निर्णय सर्वसामान्य माणसाला सहजासहजी कळत नाही. त्याचं कारण असं आहे की हा निर्णय इंग्रजीमध्ये असतो, त्याचे शब्द अवघड असतात आणि सामान्य माणसाची जो काही समजून घेण्याची समज आहे ती न्यायालयीन भाषेला समजून घेणं सामान्य माणसाला अवघड असतं. आणि म्हणून समाजातल्या वकिलांनी, समाजातल्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांनी, समाजातल्या बुद्धिजीवी व्यक्तींनी, समाजातला जो काही क्रीम आहे या क्रीमनी हा निर्णय समजून घेणं आणि आपल्या सामान्य बांधवांना हा निर्णय समजून सांगणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून याच्यातले कायदेशीर बाबी काय चुकीच्या आहेत, ह्या बाबी कायद्यासमोर, न्यायालयासमोर आपण मांडणं आवश्यक आहे. आता बऱ्याच संघटनांनी कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याचा स्टेप्स आणि पावलं उचललेली आहे. 30 दिवसाच्या आत म्हणजे 1 ऑगस्टचा हा निकाल 30 ऑगस्ट म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत याच्यावर आपल्याला रिव्ह्यू पिटिशन आपल्याला दाखल करावं लागेल. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनियर्स असोसिएशन अर्थात बानाई या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी NK सोनारे
या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी समाज माध्यमावरील बानाईच्या ग्रुपवर या निर्णयाच्या विरोधात अपील करण्याचं आणि या निर्णयाच्या विरोधात रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याचं एक पाऊल उचललेलं आहे. तेव्हा मला या सर्व संघटनांना सांगायचंय की आपण विहित कालमर्यादेमध्ये हे पाऊल उचलून या निर्णयाचं लार्जर बेंचला रिव्ह्यू कसं होईल आणि हे रिव्ह्यू करीत असताना या निकालातल्या ज्या मिसिंग लिंक आहेत कायदेशीर बाबीच्या, त्या मिसिंग लिंकवर आपल्याला प्रहार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याबद्दलचं कायदेशीर नॉलेज, कायदेशीर बाबीचं अभ्यास आकलन करणं आवश्यक आहे. त्यासाठी तज्ञ वकिलांची फौज आपल्याला कोर्टामध्ये उभी करावी लागेल. त्यासाठीचे साधनं जमा करावे लागतील. आणि साधनं म्हणजे त्यासाठीचा निधी, त्यासाठीचं बौद्धिक, त्यासाठीची वकिलांची, तज्ञ वकिलांची एक पॅनल आपल्याला तयार करावा लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही लढाई आपल्याला लढावी लागेल. याशिवाय उद्याच्या एखाद्या सत्रामध्ये मी या निकालाच्या बारीक सारीक बाबीवर मी आपल्याशी संवाद साधणार आहे आणि त्यातून आपलं प्रबोधन आणि उद्बोधन करण्याचा आणि आपल्याकडून देखील आपल्या प्रतिक्रिया जाणून, आपले विचार जाणून मी माझं देखील नॉलेज अपडेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आजच्या प्रसंगी या ठिकाणी उद्याच्या बंदबद्दल ही पुरेशी दक्षता घेणं, शिस्तीनं, सनदशीर मार्गानं, शांततेनं, सौहार्दतेनं समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल अशा पद्धतीची वर्तणूक आपली राहता कामा नये. कारण या निर्णयानं अनुसूचित जाती मध्ये 2 भाग झालेले आहेत. अनुसूचित जातीमध्ये 2 भाग झालेले आहेत. पहिला भाग आहे की या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ हा एकाच जातीनं घेतलेला आहे. महाराष्ट्रातील ही जर जात म्हणायचं असेल तर नवबौद्ध आणि पूर्वाश्रमीचे महार याच जातीने आरक्षणाचा संपूर्ण लाभ घेतलेला आहे. अशा पद्धतीचं नेरेटिव्ह, अशा पद्धतीचं कथानक समाजामध्ये पसरविण्यात आलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील बौद्ध, पूर्वाश्रमीचे महार आणि अनुसूचित जातीमधल्या इतर जाती, महाराष्ट्रात 59 जाती आहेत. त्यातील 37 नंबर क्रमांकाची ही जी जात आहे महार, मेहर, तराळ, देगू, मेघू म्हणजे पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध विरुद्ध मातंग, चर्मकार आणि इतर मायक्रोस्कोपिक अनुसूचित जाती अशा मिळून एक जात विरुद्ध 58 जाती अशा पद्धतीची सामाजिक दुभंग समाजामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून आपल्या लढाईमधून सामाजिक दृष्ट्या कोणतेही वितुष्ट निर्माण होणार नाही. आपला बांधव आपल्यापासून अधिक दूर जाणार नाही याचीही खबरदारी आपण घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपले जे काही नारे असतील, आपल्या ज्या काही घोषणा असतील ते सामाजिक ऐक्य दुभंग करणाऱ्या राहणार नाहीत. सामाजिक शांतता, सौहार्दता ह्या दुभंग करणाऱ्या, विस्कळीत करणाऱ्या राहणार नाही याचीही दक्षता आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी या पद्धतीचं माझं संभाषण आपल्या समोर ठेवलेलं आहे. आपण याच्यातून आवश्यक तो बोध घेऊन
आपण उद्याचा बंद हा कडकडीत सनदशीर मार्गानं आणि शिस्तीनं शांततेनं पार पाडावा आणि पुढील लढाईसाठी आपण सज्ज व्हावं असं मी आवाहन करून सर्वांना सप्रेम जय भीम करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.